तर आपण इतिहास सभा हा विषय बघत होतो. गुड मॉर्निंग, जे ऑफलाईन आहे त्यांच्यासाठी सुद्धा गुड मॉर्निंग. तर इतिहासाला आपण सुरुवात केलेली होती आणि इतिहासामध्ये आपण भारताचा, आधुनिक भारताचा इतिहास आपण हा भाग बघत होतो. तर चला कालच्या दिवशी कुठपर्यंत आलंय ते बघून घेऊ. बघा, काल आपण बघत असताना 1870 पर्यंत आपण कालच्या दिवशी पोहोचलेलो होतो. तर या भागापर्यंत आपण बघितलं होतं प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध टिपू सुलतान यांच्यामध्ये झालं, हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, बरोबर ना. प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध, मग इथे टिपू सुलतान होते का? नाही. प्रथम इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये कोण होतं सुरुवातीला? सर हैदर अली होता. आणि हैदर अलीनं इंग्रजांना हरवलेलं होतं पहिल्या युद्धामध्ये. नंतर 1770 मध्ये कधी बघितलं तर बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडलेला होता. निजाम पंतप्रधानने सालार जंगने मराठी भाषिक औरंगाबाद जो सुबा होता हा तयार करून मराठवाडा नाव दिले होते. बघा, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आत्ताच नाव चेंज झालं आहे, खालीलपैकी कोणी मराठवाडा हे नाव दिलं? बरोबर ना, मराठवाडा या सुबेला कोणी नाव दिलेलं आहे? सालार जंगने नाव दिलेलं आहे. मराठवाडा हे नाव सालार जंग, आणि सालार जंगने हे नाव कधी दिलं होतं? 1770 साली औरंगाबाद सुबा हा निर्माण केला आणि त्या सर्व प्रांताला मराठवाडा हे नाव दिलं. तर मराठवाडा याच्यासाठी नाव दिलं, मराठी भाषिकांचा देश म्हणून मराठवाडा नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. कन्हैया गुड मॉर्निंग. तर चला, नंतर मराठ्यांनी दिल्ली जिंकली. कधी जिंकली मराठ्यांनी दिल्ली? 1771 मध्ये. आणि दिल्लीच्या गादीवर शाह आलमला बसवले. बघा, म्हणजे मराठ्यांनी कधी ठरवलं असतं तर दिल्लीच्या गादीवर आपणच स्वतः बसायचं तरी सुद्धा बसलेले असते, तरी पण कोणाला बसवलेलं होतं? शाह आलमला दिल्लीच्या गादीवर बसवलेलं होतं. बघा, नंतर 1772 मध्ये वारंग हेस्टिंग बंगालचा पहिला कोण झाला होता? 1772 मध्ये गव्हर्नर जनरल झाला. तोपर्यंत बघा, परंतु 1772 मध्ये म्हणण्यापेक्षा आपण असं लक्षात ठेवू की 1773 चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता, 1773 चा ऍक्ट नुसार की बंगालचा पहिला जो गव्हर्नर होता, बंगालचा जो गव्हर्नर होता कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर होता. परंतु मग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनलेला आहे? वारंग हेस्टिंग हा बनलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, वारंग हेस्टिंग. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर कोण आहे? वारंग हेस्टिंग. या अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? कोण सांगितलं होतं? रॉबर्ट क्लाइव्ह. बघा, पेशवे पदावर नारायणराव बसलेले होते. राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला होता 1772 मध्ये राधानगरमध्ये, पश्चिम बंगालमधलं हे बाई ठिकाण आहे. नंतर हेस्टिंगने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवाणी आणि एक फौजदारी न्यायालय स्थापन केले. हेस्टिंगने कुठलं न्यायालय स्थापन केलं होतं? दिवाणी आणि फौजदारी हे न्यायालय स्थापन केले. आणि हेस्टिंगने अवधच्या नवाबाशी तह केला आणि तो तह कुठला होता? बनारसचा तह होता. नंतर 1773 मध्ये इंग्लंडच्या संसदेचा नियामक कायदा आला, म्हणजे 1773 चा ऍक्ट झाला. आणि 1773 च्या ऍक्ट नुसार बंगालचा शेवटचा गव्हर्नर तुम्हाला कधी विचारलं तर वारंग हेस्टिंग. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल तर काय सांगत आहे मी? कुठला गव्हर्नर जनरल सांगत आहे? लक्षात ठेवायचं आहे, वारंग हेस्टिंग पहिला गव्हर्नर जनरल आहे. तर वारंग हेस्टिंग हा काय झालेला आहे? गव्हर्नर जनरल. आणि कोलकाता उच्च न्यायालयाची सुद्धा स्थापना झाली होती. तुम्हाला प्रश्न विचार, कुठल्या ऍक्टनुसार? 1773 च्या ऍक्टनुसार कोलकाता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्यामध्ये एक न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश हे होते. सवाई माधवराव हे कोण बनलेले होते? पेशवे बनलेले होते. तर पुढे 1775 मध्ये वारंग हेस्टिंगने त्यागपत्र दिले. नंतर क्लेवरिंग गव्हर्नर जनरल झाला.
कारण काय काय झालं होतं बघा, नंदकुमारला फाशी प्रकरण झालं होतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित पुरावे न पडताळता नंदकुमारला फाशी दिलेलं होते. आणि नंदकुमार फाशी प्रकरण त्यावेळेस इतकं गाजलेलं होतं की की त्यामुळे की वारंगस्टीनला काय दिलेलं होतं की हे करायला लावलेलं होतं, राजीनामा द्यायला लावला होता. रघुनाथरावने मुंबईच्या पेशव्याशी सुरतचा तह केला. सुजाउद्दौलाचा मृत्यू झाला. तर फैजाबादच्या तहानुसार संरक्षणचा आवाज राजा हे बघा, मिरणकटची लढाई अवधचा नवाब आणि रोहिल यांच्यामध्ये झाली. तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त यामधलं सर काय लक्षात ठेवा, भरतीच्या दृष्टिकोनातून नंदकुमार फाशी प्रकरण कोणाच्या कालखंडामध्ये झाले, वारंगस्टीनच्या कालखंडामध्ये झाले. आता हे 100% लक्षात ठेवायचं आहे की प्रथम इंग्रज मराठा युद्ध कधी झाले होते. प्रथम इंग्रज मराठा युद्ध बघा 1775 ते 1782 या सालापर्यंत चालले. आणि कोणते किंवा कोणत्या तहाने हे युद्ध समाप्त झाले, सालबाईच्या तहाने समाप्त झाले. इथे लक्षामध्ये सालबाईच्या तहाने पहिलं इंग्रज मराठा युद्ध हे समाप्त झालेले आहे. तर 1776 मध्ये वारंगस्टीनने हिंदू मुस्लिम कायद्यांना लिखित रूप देण्याचा प्रयत्न केला आणि एक संस्कृत काय काढलेला आहे, छापखाना काढलेला आहे. एक संस्कृत छापखाना कोणी काढला, वारंगस्टीनने काढला. आणि बघा ॲप्टनने इंग्रजांशी मार्फत पुणे करार केला होता. बघा 1778 कधी म्हणलं होतं, युद्ध कर म्हणून चेतासिंगला हेस्टिंगने 5 लाख रुपये दिले होते. परत एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना झाली होती. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? कोणी केली होती? विल्यम जोसनं केली होती. लक्षात ठेवायचं, IMP म्हणून लिहून ठेवायचं आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर विल्यम जोन्सनं ही स्थापना केली होती. कधी केली होती? 1778 मध्ये. नंतर पहिल्यांदा मी तुम्हाला कुठला तह सांगितला? इंग्रज मराठ्यांचा सालबाईचा तह सांगितला. आणि नंतर इंग्रज मराठ्यांशी कुठला तह झाला आहे? वसईचा तह झाला आहे. वसईचा तह 1779 मध्ये झाला. आणि 80 मध्ये हैदर अलीनं आर्काट जिंकलेले होते. आणि 80 मध्येच बघा कोणाचा जन्म झाला होता? रणजित सिंह यांचा जन्म झाला. आणि 80 मध्ये एक 100% लक्षात ठेवा, द बेंगॉल गॅझेट या वृत्तपत्राची स्थापना झाली. कधी? 80 मध्ये. द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टाईज हे याचं नाव होतं. द बेंगाल गॅझेट या वृत्तपत्राची स्थापना कधी झाली आहे? तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर कधी झाली आहे? 1780 मध्ये. परंतु वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? जेम्स ऑगस्ट हिकी याने द बेंगॉल गॅझेट पहिल्या वृत्तपत्राची स्थापना केली. करताय का? प्रत्येकाला समजलं पाहिजे. येत आहे लक्षामध्ये, समजलं पाहिजे. जेम्स हिकीने पहिल्या वृत्तपत्राची स्थापना केली. कुठलं वृत्तपत्र होतं ते? द बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र होतं. लक्षात ठेवायचं आहे. 1781 कॉर्नवालिसने आर्कट टाउन येथे अमेरिकन सैन्यासमोर शस्त्र खाली ठेवलेले होते. वारंगस्टीन्सने कोलकात्यामध्ये मदरसा स्थापन केले होते आणि शोधात्मक कायदा झालेला होता. तर इथे हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण हे लक्षात ठेवा, द्वितीय इंग्रज म्हैसूर युद्ध कुठल्या कालखंडामध्ये झाले आहे? 80 ते 84च्या कालखंडामध्ये द्वितीय इंग्रज म्हैसूर युद्ध झाले. आणि हे युद्ध चालू असताना 1782 ते 84 मध्ये याच कालखंडामध्ये 1782 या रोजी हैदर अलीचा मृत्यू झाला. 1782 ला बघा छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला होता. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कधी झाला? 1782 ला झाला. संभाजी महाराजांचे पुत्र होते छत्रपती शाहू महाराज. सालबाईचा तह झाला. इंग्रज मराठ्यांनी मध्यस्थी केले पहिल्यांदा, लक्षात ठेवायचं आहे. नंतर द बेंगॉल गॅझेट छापखाना जो काढलेला होता 80 मध्ये, तो छापखाना सुद्धा जप्त झालेला आहे. इथे लक्षात ठेवा. तर न्यायाधीश व गव्हर्नर जनरल टीका केली होती.
1783 मध्ये बघा, अ, कल्लोर राजपुत्राला निर्वासित करून मीर फतेह अली खां शासक झाला होता. कल्लोर राजपुत्राला फॉक्सनच्या इंडिया बिलामुळे, इंडिया बिल कोणी आणलेलं होतं? फॉक्सन याने इंडिया बिल आणलेलं होतं. फॉक्सनच्या इंडिया बिलामुळे संसद आणि गव्हर्नर जनरल यांना अधिक अधिकार देण्यात आले. तर 1784 मध्ये कोलकाता गॅझेट सुरू झालं होतं. पिट्स कोणता कायदा झाला होता? भारत कायदा, पिट्स इंडिया ॲक्ट कधी झाला? 1784. लक्षात ठेवायचं आहे. पिट्स इंडिया ॲक्ट तुम्हाला प्रश्न विचारला जातो कधी झाला? 1784. किंवा पिट्स ॲक्टची स्थापना कधी झाली आहे? 1784. नंतर अवधला नवाब आसफउद्दीन लखनौ येथे इमामवाडा बांधला. मेंगलोरच्या तहाने दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध समाप्त झाले होते. 1785 बेंगॉल जनरल व द ओरिएंटर मॅगझिनी ऑफ कोलकाता सुरू झाले होते. हे वृत्तपत्र सुरू झाले होते. पहिलं आपलं लक्षात राहिलेलं आहे, जेम्स हिकीने चालू केलेलं द बेंगाल गॅझेट, इतकं लक्षात ठेवा. नंतर 1786ला बघा, गव्हर्नर जनरल कोणाची नियुक्ती झाली? कॉर्नवालिसची नियुक्ती झाली. कॉर्नवालिस महत्त्वाचा माणूस आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉर्नवालिसची नियुक्ती 1786ला झाली आणि त्याच वर्षी कोलकाता क्रॉनिकल वृत्तपत्र चालू झाले होते. आणि कॉर्नवालिसच्या कालखंडामध्ये कलेक्टरची दिवाणी न्यायालयामध्ये नेमणूक झाली होती. म्हणजे पहिले कलेक्टर हे फौजदारी न्यायालयात बघत होता, परंतु आता कलेक्टरच्या अधिकार क्षेत्रांमध्ये वाढ झाली आणि कलेक्टरची कुठल्या ह्याच्यात झाली? दिवाणी न्यायालयामध्ये सरन्यायाधीश म्हणून हे केली होती, निवड झाली होती. टिपू सुलतानने बादशाह ही पदवी दिली टिपू सुलतानने. आणि याच वर्षी 1788ला मद्रास कुरिअर हे वृत्तपत्र चालू झालेलं होतं. बघा, 1789 मध्ये गुलामांचा वापर करण्यास बंदी झाली आणि 90 ते 92 तृतीय म्हैसूर युद्ध झाले. 90 ते 92 पहिलं म्हैसूर युद्ध आपण 1776 ते 80 बघितलं, दुसरं 80 ते 84 बघितलं. नंतर तृतीय म्हैसूर युद्ध कधी बघत आहोत आपण आता? हे 90 ते 92 हे तृतीय म्हैसूर युद्ध झाले. लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या म्हैसूर युद्धामध्ये 1782 मध्ये हैदर अली याचा मृत्यू झाला होता, हे पण आपण बघितलं. बघा, 1791ला विल्यम जोन्स आणि कोलब्रुक, कोणकोणते आहे? विल्यम जोन्स आणि कोलब्रुक ने काय चालू केलं होतं? डिजेस्ट ऑफ हिंदू लॉ हे पुस्तक लिहिलेलं होतं. उमाजी नायकांचा सुद्धा जन्म झाला होता. बनारस ब्रिटिश रेसिडेन्शियल डंकरकडून संस्कृत महाविद्यालय चालू केलेली होती. श्रीरंगपट्टणमचा तह तुम्हाला विचारला जातो. श्रीरंगपट्टणमचा तह हा कोणाकोणामध्ये झाला होता? तर टिपू आणि इंग्रज यांच्यामध्ये श्रीरंगपट्टणमचा तह झाला होता. तुम्हाला विचारला जातो, कायमधारा ही पद्धत कोणी चालू केली? असा प्रश्न तुम्हाला विचारतात. तर कायमधारा ही पद्धत कोणी चालू केलेली आहे? कॉर्नवालिसने चालू केली. कॉर्नवालिसने कायमधारा पद्धत चालू केली, बरोबर. नंतर कायमधारा म्हणजे काय सर? की आता एखाद्यावर कर लादायचा आहे, तो कर काही वर्षांसाठी कायम तितकाच ठेवायचा. मग तुम्हाला उत्पन्न जास्त हो किंवा कमी हो, एकदम कमी पण उत्पन्न कधी झालं तर जेवढा कर आहे तेवढंच, मग तो 10 वर्षासाठी तेवढाच कर राहणार होता. ही कायमधारा पद्धत कोणी लागू केली? कॉर्नवालिसने लागू केली. कधी लागू केली? 1793 मध्ये. तर न्यायालयीन अधिकार आणि राजस्व अधिकार स्पष्ट विभाग करण्यात आले आणि कॉर्नवालिस प्रणाली ही 1793 मध्ये प्रणाली आहे. तर याच कालखंडामध्ये 1794ला महादजी शिंदे यांचा मृत्यू झाला आणि लहुजी साळवे यांचा जन्म झाला होता पेठ पुरंदर या ठिकाणी. शिंदेंनी पेंढाऱ्यांना नर्मदेच्या खोऱ्यात जहांगीरी दिली होती. इथे पेंढारे, त्याला पिंडारी म्हणत होते, बरं. खर्ड्याची लढाई निजाम आणि मराठा यांच्यामध्ये झाली होती.
पेशवा सवाई माधवरावांचा मृत्यू झाला होता. 74 पासून तर 95 पर्यंत सवाई माधवराव हे पेशवे होते. इथे हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि बाजीराव दुसरा पेशवा झाला होता. आता पहिला बाजीराव तो बाजीराव की बाजीराव मस्तानी म्हणला, हा काय नाव आहे, हा बाजीराव दुसरा हा पेशवा झाला. आणि बाजीराव दुसऱ्याच्या कालखंडामध्येच मराठी शाहीचा अस्त व्हायला सुरुवात झाली. बघा, टिपूने नौदल मंडळ स्थापन केले होते 1796 मध्ये. तुकडोजी होळकरांचा सुद्धा मृत्यू झाला होता 1797 ला. मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला होता 1797 ला. रणजित सिंहाने मिसरचा कारभार आपल्या हातात घेतलेला होता. 98 मध्ये भारतावर अफगाण शासक समान शहानं भारतावर आक्रमण केले आणि वेलस्ली हा बंगालचा गव्हर्नर झाला. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, स्वतःला बंगालचा सिंह म्हणणारा व्यक्ती कोण? लॉर्ड वेलस्ली. लक्षात ठेवायचं आहे, स्वतःला बंगालचा सिंह म्हणत होता. किंवा असाही प्रश्न विचारतात, तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला होता? कोणी केला होता? लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. लॉर्ड वेलस्लीने लागू केलेली होती. लक्षात ठेवा, तैनाती फौज कोणी लागू केली? लॉर्ड वेलस्लीने लागू केली. असा प्रश्न विचारला जातो. परत प्रश्न विचारला जातो, तैनाती फौज सर्वात पहिल्यांदा कोणावर लागू केली? निजामावर सर्वात पहिल्यांदा तैनाती फौज लागू केली. लक्षात ठेवायचं आहे तैनाती फौजेबद्दल. बघा, निजामाकडून स्वीकार केला होता वेलस्ली गव्हर्नर जनरल तैनाती फौज. तर इमान शहाने पंजाबवर आक्रमण केले. जाताना चिनाब नदीत तोफा पडल्या. ठीक आहे बरं का. 99 मध्ये चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध झाले. तर 99 मध्ये टिपू सुलतानचा पराभव झाला आणि टिपू सुलतान मृत्यू पडलेला होता. रणजित सिंहाने तिकडे लाहोर जिंकलेले होते आणि तंजावर, सुरत, म्हैसूर तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. तर पहिल्यांदा निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार केला, नंतर म्हैसूरने केला, नंतर तंजावरने केला, सुरतने केला, म्हैसूरने केला. यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. टिपू मारला गेला आणि वृत्तपत्रांचा पूर्व तपासणी कायदा कधी झाला? कोणी केला होता? लॉर्ड वेलस्लीने वृत्तपत्रांचा पूर्व तपासणी कायदा केला होता. कारण याच्या मागचं स्पष्ट होतं. कारण वृत्तपत्रांमध्ये लिहून जनजागृती होत आहे आणि लोक भडकले जात आहे. म्हणून वृत्तपत्र छापण्याच्या पहिले तर पहिल्यांदा काय करायचं आहे? गव्हर्नर जनरलच्या ऑफिसमध्ये एक एक कॉपी पाठवायची आहे. बरोबर ना? त्यावेळेस वृत्तपत्रांना परवानगी राहणार आहे. प्रत्येकाला समजत आहे ना? समजलं पाहिजे. वन लाईन बीट आहे, तुम्हाला जिथे महत्त्वाचं आहे तिथे सांगत आहे. तर आता 1800 विल्यम कॉर्नवॉलिस झाला, सेरामपूर येथे बॅटिस्टा मिशनची स्थापना केली. ठीक आहे. आता 1800 मध्ये येऊ. आता आपण नाना फडणवीसांचा मृत्यू झाला. वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म झाला आपण बघितला. तर निजाम हैदराबादने निजामावर तैनाती फौजेचा स्वीकार केला, हे पण बघितलं आपण. निजामावर केला, नंतर नंतर तंजावर केला, म्हैसूर केला, सुरतवर केला. बरोबर ना? इथे प्रश्न विचारला जातो, वेलस्लीने फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? कोणी केलेली आहे? फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना वेलस्लीने केली. जेवढं शिकवतंय तेवढेही लक्षात ठेवलं ना तरी पण तुमचे प्रश्न येतील. फोर्ट विल्यम कॉलेज इथे 1801 मध्ये कर्नाटक व अवधने तैनाती फौजेचा स्वीकार केला आहे. तर 1801 मध्ये गोरखपूर व वस्ती हे जिल्हे ताब्यात घेतले आणि बाजीराव विठोजी होळकरांना ठार केले. म्हणजे अजून तैनाती फौज कोणी स्वीकारली? कर्नाटकने पण स्वीकारली, अवधने पण स्वीकारली. नंतर 1802 मध्ये हडपसरच्या लढाईत बाजीरावचा पराभव झाला आणि पेशव्याने काय केलेलं आहे? तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि वसईचा तह झाला होता. कोणाकोणाच्या दरम्यान? तर इंग्रज आणि पेशव्याच्या दरम्यान. कुठला तह? वसईचा तह. 100% लक्षात ठेवायचा आहे. 1802 मध्ये कोणता तह झाला? वसईचा तह. कोणाच्या दरम्यान झाला? इंग्रज आणि पेशव्याच्या दरम्यान झाला आहे. 1803
पेंढाऱ्यांच्या साथीने भिल्लांचा खानदेशात उठाव झाला. बघा, पहिल्यांदा पेशवांनी स्वीकार केला, नंतर शिंद्यांनी, नंतर भोसले, नागपूरचे भोसले आहे, यांनी सुद्धा तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. तर इंग्रज आणि शिंदे यांच्यामध्ये सुरजीचा तह झाला होता आणि इंग्रज आणि भोसले यांच्यामध्ये अंजनगावचा तह झाला होता. नंतर देवगावचा सुद्धा तह झाला आहे. बघा, जनरल लेकने दिल्ली आणि आग्रा जिंकले. लॉर्ड विल्यम बेंटिंक मद्रासचा गव्हर्नर म्हणून आला आणि द्वितीय इंग्रज मराठा युद्ध कधी झाले? 1803 ते 1805 या कालखंडामध्ये द्वितीय इंग्रज मराठा युद्ध झाले. तर 1803 मध्येच जगन्नाथ शंकर शेठ यांचा सुद्धा जन्म झालेला तुम्हाला दिसेल. तिथे एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना केली 1804 मध्ये. एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे कोणी केली? जेम्स मॅकॉन्टॉश यांनी. प्रश्न विचारला जाईल, एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना कोणी केली आहे? जेम्स मॅकॉन्टॉशने केलेली आहे. 1805 बघा, कॉर्नवालिसची पुन्हा गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती झाली, नंतर निधन झाले. यशवंत होळकर यांचा इंग्रजांकडून पराभव झाला आहे. यशवंत होळकरांनी राजापूर घाटचा तह केला. डॉक्टर कॅरे यांनी इंग्रजी भाषेत मराठी भाषेचे व्याकरण लिहिले. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, पहिल्यांदा इंग्रजी भाषेमध्ये मराठी भाषेचे व्याकरण कोणी लिहिले? कॅरे यांनी लिहिले. सेंट मॅथ्यू ही पुस्तके लिहिली. अमृतसेन बागे मिसल रणजित जिंकले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. डॉक्टर कॅरेने पहिल्यांदा इंग्रजी भाषेमध्ये मराठी भाषेचे व्याकरण हे पहिल्यांदा लिहिले होते. कारण ते का गरजेचं आहे? कारण आपण इंग्रजी शिका किंवा नको शिका, पण भारतामध्ये मराठी, महाराष्ट्रामध्ये राज्य करताय, तर तुम्ही मराठी भाषा तुम्हाला आली तर लोकांशी बोलता येईल, बरोबर ना? त्यामुळे इंग्रजांना मराठी शिकणं गरजेचं होतं. म्हणजे विचार करा, इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस पहिल्यांदा भाषा अवलंब केला, बरोबर ना? म्हणजे आपली भाषा तर शिकवायला तर लावलीच, परंतु त्या भाषा सुद्धा शिकून घ्यायला लावल्या. तर मराठी असो, इंग्रजी असो, या सर्व भाषा शिकून घेतल्या होत्या त्यांनी. तर पुढे 1805 ते 7 बघा, गव्हर्नर जनरल चेंज झाला होता. वेलस्ली गेला आणि नंतर जॉर्ज बार्लो गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती झाला आणि जॉर्ज बार्लोच्या कालखंडामध्ये वेल्लोर येथे सैनिकांनी उठाव केला होता. जॉर्ज बार्लो आला होता त्यावेळी. महाराजा रणजित सिंहाद्वारे लुधियाना ताब्यात घेतले. ठीक आहे, बघा, बेंटिंगने हिंदू शिपायांना गंध लावण्यास आणि दाढी वाढवण्यास, काऱ्यात कुंडले घालण्यास बंदी घातली मद्रास छावणीमध्ये. पहिल्यांदा गंध लावू नका, दाढी वाढवू नका आणि कानात कुंडलं घालू नका. कारण काय आहे, ज्यावेळेस तुम्ही असे करतात त्यावेळेस तुम्हाला म्हणजे दुरूनच समजलं जातं तुमची जात धर्म कुठला आहे. म्हणजे उदाहरणार्थ गंध लावला तर लगेच समजलं जाईल की हिंदू धर्माचा आहे, बरोबर ना? दाढी वाढवली की मुस्लिम धर्माचा आहे, कानात कुंडले घातले की शीख धर्माचा आहे. त्यामुळे बेंटिंगने पहिल्यांदा ती बंदी घातलेली होती की गंध लावू नका, दाढी वाढवू नका आणि कानात कुंडले घालू नका. त्यामुळे इथे मग सैनिकांनी काय केला होता? विद्रोह केला होता. मद्रास छावणीत असो आणि वेल्लोर छावणीत असो. तर रणजित सिंहाने लॉर्ड लेक बरोबर मैत्रीचा तह केला. युरोपात नेपोलियनने रशियावर झार अलेक्झांडर यांच्याशी मैत्रीचा तह केला होता आणि भारतावर आक्रमणाचा धोका झाला होता. 13 पर्यंत, 7 पासून 13 पर्यंत लॉर्ड मिंटो हा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली.
अमृतसरचा तह झाला, तुम्हाला महत्त्वाचं नाही. कंपनी आणि सिंध अमीर ताब्यात घेतली, महत्त्वाचं नाही. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो. 1812 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठे झाला आहे? पोंभुर्ले या ठिकाणी यांचा जन्म झाला. कधी झाला? 1812 आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. पेंढाऱ्यांनी इंग्रजांच्या नियंत्रणाखाली मिर्झापूर आणि शहादाबाद जिल्ह्यावर आक्रमण केले आणि ब्रिटिश कंपनीने पेशव्यांवर 6 कलमी नवा तह केला. तो तह काय होता? पंढरपूरचा तह. नंतर 1813चा चार्टर ॲक्ट बघा. हा चार्टर ॲक्ट पारित झाला. इंग्लंडमधील व्यक्तींना भारतात धर्म प्रसाराला परवानगी दिली. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की इंग्लंडमधील व्यक्तींना भारतामध्ये धर्म प्रसाराला परवानगी कधी दिली? 1813च्या चार्टर ॲक्टने. अजून भारतात विद्याप्रसारासाठी किती लक्ष रुपये ठेवलेले होते? 1,00,000 रुपये हे बाहेर ठेवलेले होते. परत दुसरा प्रश्न हाही विचारला जातो. जो व्यापार होता, व्यापाराची मक्तेदारी कधी संपुष्टात, कोणत्या ॲक्टने संपुष्टात आणली? 1813च्या. फक्त चीन आणि चहा आणि अप्पूचा व्यापार हा चालू ठेवलेला होता. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकरांचा जन्म झाला 1812 1814 मुंबई या ठिकाणी. भाऊ महाजन यांचा जन्म झाला कुलाबा या ठिकाणी, पेन. गोविंद विठ्ठल कुंटे यांचं नाव होतं. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला तो भाऊ महाजन यांचा जन्म कुठे झाला? कुलाबा. आणि त्यांचं पूर्ण नाव काय होतं? गोविंद विठ्ठल कुंटे. प्रश्न विचारतात, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर कोणी केलेली आहे? राजाराम मोहन राय यांनी केली. कधी केली? 1815 केली. लक्षात ठेवायचं आहे. आणि 1815 राजाराम मोहन राय यांनी केली. बघा, गॉर्डनने कुमाऊ पर्वताची अल्मोडा नगर जिंकले, ठीक आहे. जनरल ऑलकॉटने लोणीन अमरसिंह थापा मालंज नगर जिंकले, ठीक आहे. पेंढाऱ्यांनी निजामशाह लुटला, ठीक आहे. तर इथे 1816 बघा, मकवलनपूर येथे गुरख्यांना पराभूत केले आणि संगोलीचा तह झाला. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी सैगोलीचा तह कोणाकोणांच्या दरम्यान झाला? इंग्रज आणि नेपाळ गुरखा यांच्यामध्ये सैगोलीचा तह झाला आहे. लक्षात ठेवायचं आहे. रघुनाथ भोसले द्वितीय यांचे निधन झाले आणि त्रिंबकजी डेंगळे गायकवाडींचा दूत गंगाधरराव शास्त्री यांच्या खुनाचा आरोप केला आणि इंग्रजांवरच्या तावडीतून सुटला. तर अशा पद्धतीने हे आपण इथपर्यंत आलेलो आहे. तर आता तुमचं फक्त एक काम करा. हा जो भाग आहे जेवढा आता मी तुम्हाला घेतला, हा पटकन वाचून घ्या 1 मिनिटामध्ये. 1880 पासून म्हणजे वाचताना कसं वाचा? असं वाचा. 1880 1806 म्हणजे तुम्हाला वाचायला होईल. मी ते थांबतो. सानिया 1816 आलेलो आहे आपण. पटकन रिव्हिजन करायचे आहे.
वाचायचं आहे. वाचायचं आहे खालती. असं वाचायचं आहे. तर आपण 1817 पासून चालू करणार आहे. पटकन 5 ते 7 16 पटकन वाचून घ्या. तर चला आता आपण सुरुवात करू. 1814 ते 16चा कालखंड बघणार आहे. व्यवस्थित जा, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आता माझ्याकडे. बघा, 1814 ते 16 नेपाळ युद्ध झालं आणि नेपाळ युद्धामध्ये गुरख्यांचा इंग्रजांकडून पराभव झालेला होता. 1814 ते 16च्या कालखंडामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर नंतर 1817मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना झाली. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी केली. पहिल्यांदा आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी केली. आणि हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे? राजाराम मोहन राय यांनी केली. नंतर एल्फिस्टनने बाजीराववर पुण्यात तह केला आणि दौलतराव शिंदेला लॉर्ड एस्टिंगने तह करायला लावले. बघा, खडकीच्या लढाईत पेशवा पराभूत झाला. स्मिथने पुण्यावर काय केले? अधिपस्त केले. लक्षात ठेवायचं आहे, पेशवा कोणत्या लढाईमध्ये पराभूत झालेला होता? खडकीच्या लढाईमध्ये पेशवा पराभूत झालेला होता. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. खडकीच्या लढाईमध्ये. तर थोड्या पुढे आल्यानंतर खडकीच्या लढाईमध्ये पेशवा पराभूत झाला आणि दक्षिण भारतीय उदारमतवादी संघटनाची स्थापना कोणी केलेली आहे? पी त्यागराज आणि टी एम नायक. तुम्हाला प्रश्न इथे विचारणार नाही, पण इथे विचारू शकतात, पेशव्याचा पराभव कोणत्या लढाईमध्ये झाला होता? खडकीच्या. तर दक्षिण भारतीय उदारवादी संघटना पी त्यागराज आणि डॉक्टर टी एम कॅरीने, टी एम नायरने यांनी ही संघटना स्थापन केली होती. 1817-18 मध्ये तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले आणि मराठा हरलेले होते, बरोबर ना?
पेंढाऱ्यांविरुद्ध इंग्रजांची मोहीम सुद्धा होती आणि पहिल्या बाजीराव द्वितीयने पेशवा पदाचा काय केलेला होता, त्याग केलेला होता. आणि मग पेशवा हरला आणि नंतर द्वितीयाने त्याग केला आणि त्यास कानपूर जवळील बिठूर येथे राहण्यास परवानगी दिली. मग पेशवाला कुठे राहण्यास परवानगी दिली? कानपूर जवळील बिठूर या ठिकाणी सर्व पेशवा त्या ठिकाणी राहायला लागलेला होता. मग म्हणून कानपूर उठाव कधी बघितला तर बाजीराव पेशवा यांनी लढलेला आहे. तर इथे दुसऱ्या बाजीराव पेशव्याला बिठूर येथे राहण्यास परवानगी दिली. 1818 मध्ये कंपनी व जोधपूर यांच्यात तह केला. 1818ला कंपनी व उदयपूर यांचा तह झाला. कंपनी जयपूर तह रणजितसिंह मुलतान जिंकले. मराठा साम्राज्याचा अस्त झाला. साताराच्या गादीवर प्रतापसिंह यांना बसवलेले होते. लक्षात ठेवायचं आहे इथे की मराठा साम्राज्याचा अस्त कधी झाला? 1818 मध्ये झाला. आणि साताराच्या गादीवर कोणाला बसवलेले होते? प्रतापसिंह यांना बसवलेले होते. कोणी? हेस्टिंग्ज यांनी प्रतापसिंह याला बसवलेले होते. ब्रिटिशांनी विंग गावात दरोडा टाकताना उमाजी नायकांना पकडले. लक्षात ठेवा, पहिल्यांदा उमाजी नाईक यांना दरोडा कुठे टाकलेला होता? विंग हे गाव आहे. विंग गाव आहे. विंग पुण्याच्या बाजूलाच आहे. सासवड रस्त्याने विंग गावामध्ये दरोडा टाकलेला होता पहिल्यांदा. त्यानंतर भिल्लांचा बंड, हा भिल्लांचा बंड मोडून काढला. नंतर इंग्रजांनी भारतात रयतवारी पद्धत चालू केली. इंग्रजांनी भारतात आष्टी आणि कोरेगाव लढाईत बाजीरावचा पराभव झाला होता. बापू गोखले ठार झाला होता. होळकरांनी मंदसौरच्या तहाद्वारे कंपनीला खानदेशसह नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेश दिला. 1819 एल्फिन्स्टननी मुंबई प्रांताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, मुंबईचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर मुंबईचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? म्हणजे मराठी शाहीचा अस्त झाल्यानंतर तर एल्फिन्स्टन हा मुंबईचा पहिला गव्हर्नर जनरल होता. लक्षात ठेवायचा आहे. कोलकाता युवाश्री संस्था स्थापन केला. 1820 मध्ये द नेटिव्ह स्कूल अँड स्कूलबुक कमिटीची स्थापना केली. मुंबई या ठिकाणी केले द नेटिव्ह स्कूल अँड स्कूलबुक कमिटी. मुंद्रो मद्रासचा गव्हर्नर झाला आणि मुंद्रोने महालवारी हिवाई पद्धत चालू केली होती. बघा, तर पुण्यामध्ये संस्कृत कॉलेज सुरू झालं. पुणा कॉलेज नामांतरण झालं. सैवाद कैमुदी हे पाक्षिक आहे. हे कोणी चालू केलं आहे? 1821 मध्ये राजाराम मोहन राय. तुम्हाला विचारला जातो की पहिलं पाक्षिक कुठलं आहे? तर राजाराम मोहन राय यांनी चालू केलं. संवाद कैमुदी हे कोणाचं आहे? राजाराम मोहन राय यांचं आहे. मुंबई समाचार, बॉम्बे समाचार पहिले देशी भाषेचे वृत्तपत्र होते. 1822 मध्ये चालू झालं होतं. त्यानंतर मिरतूर अखबार वृत्तपत्र पार्शियन भाषेत राजाराम मोहन राय यांनी चालू केलेले होते. बघा, संवाद कैमुदी बघितलं. त्यानंतर मिरतूर अखबार हे वृत्तपत्र बघितलं. तर मुंबई समाचार हे पण लक्षात ठेवा, किंवा बॉम्बे समाचार पहिली देशी भाषेचे वृत्तपत्र कोणते? तर काय आहे? मुंबई समाचार. येतंय का लक्षामध्ये? लक्षात यायला पाहिजे. तर 1823 मध्ये सतीप्रथा बंदी करण्यासाठी विनंती अर्ज केल्या. तर सतीप्रथा बंद तर झालीच पाहिजे, पण विनंती अर्ज केल्या. मग बंगाल प्रांतात कधी बघितलं तर राजाराम मोहन राय यांनी विनंती केली. आणि मुंबई प्रांतात कधी बघितलं तर मुंबईमध्ये कोणी? जगन्नाथ शंकर शेठ यांनी काय केल्या होत्या? सह्या लोकांच्या घेतलेल्या होत्या. तर गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झाला पुणे या ठिकाणी. नंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
बघा, त्यानंतर 1800 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शंकर शेटने केली. इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर कधी केली आहे? 1823 मध्ये केली. लक्षात ठेवायचं आहे. वृत्तपत्र परवाना नियम हा जॉन्स ॲडम्सने केलेला होता. नंतर बघा 1823 पासून तर 1828 पर्यंत जे गव्हर्नर जनरल होते हे हे गव्हर्नर जनरल आले होते. आणि हे गव्हर्नर जनरल आले, पहिले ब्रह्मदेश युद्ध झाले. मग पहिले इंग्रज ब्रह्मदेश युद्ध कोणाच्या कालखंडामध्ये झाले? तर ॲम्स्टरच्या कालखंडामध्ये झाले. किंवा कधी झाले? तर 1824 ते 1826 या कालखंडामध्ये झाले. तर 1824 ते 45 कोळी समाजाचे उठाव झाले होते. आणि 1824 मध्ये अमेरिकन मराठी मिशनरी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. तर बघा, इथे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला कुठे? झाला मांजरी, गोवा या ठिकाणी भाऊ दाजी लाडचा जन्म झाला. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की स्वामी दयानंद सरस्वतीचा जन्म कुठे झाला आहे? टंकारा या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वतीचा जन्म झाला. रणजित सिंहाने पेशवे जिंकलेले होते, पेशावर जिंकले. 1825 मध्ये विष्णुबुवा शास्त्री यांचा जन्म झाला. बघा, शिरवली या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विष्णुबुवा शास्त्री यांचा जन्म शिरवलीला सांगितला. भाऊ दाजी लाड यांचा जन्म मांजरीला सांगितला. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म टंकारा या ठिकाणी झाला. 1824-25 बघत आहे. आणि ज्या वर्षी विष्णुबुवा शास्त्री यांचा जन्म झाला, भारताचे पितामहा म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. तर दादाभाई नौरोजी यांचा सुद्धा जन्म कधी झालेला आहे? 1825 मध्ये झाला. आत्ता ह्या वर्षी 200 वर्ष कंप्लीट होत आहे. दादाभाई नौरोजी यांचा जन्म नवसारी या ठिकाणी झाला, गुजरात या ठिकाणी. आणि इंग्लंडमध्ये रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुद्धा चालू झालेले होते 1825 मध्ये. त्यानंतर 1826 कडे जाऊ आता आपण. राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाईल. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. लक्षात ठेवा. नंतर यंदाबूच्या तहानुसार ब्रह्मदेश इंग्रजांनी दक्षिण तटावर आरमान आणि तेनाम सरीम यांना प्रवेश दिले होते 1827 मध्ये. लक्षात ठेवा, कोणाचा जन्म झालेला आहे? तर महात्मा फुले यांचा जन्म झाला. 11 एप्रिल तारीख आहे. 11 एप्रिल 1827 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. कुठे झाला? कडगुण या ठिकाणी झाला. येथे लक्षात यायला पाहिजे. विष्णू शास्त्री पंडितांचा जन्म झाला. कुठे झाला? सातारा या ठिकाणी विष्णू शास्त्री पंडितांचा जन्म झाला आहे. तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? कधी झाली? असा प्रश्न विचारला जातो. तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी केली. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. राहील का लक्षात? 100% लक्षात राहिलं पाहिजे. ब्राह्मो समाजाची स्थापना. बघा, लॉर्ड ॲम्स्टर गव्हर्नर जनरल म्हणून बेंटिंगची नियुक्ती झाली. आणि तुर्कोमनसाईच्या तहानंतर रशियाचा पराभव झाला. बेंटिंगची गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. 1828 मध्ये चर्च मिशन सोसायटीने स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. आणि सार्वजनिक काकांचा जन्म झाला, म्हणजे गवा जोशी. सर, आम्हाला प्रश्न कसा विचारला जातो? हा तुमचा मुद्दा. सार्वजनिक काका खालीलपैकी कोणाला म्हणत होते? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणत होते. बरोबर. परत सती प्रथा विरुद्ध कायद्याने बंदी. सतीप्रथेविरुद्ध बेंटिंगने कायद्याने बंदी केली. तुम्हाला प्रश्न विचारले जातो, सती प्रथा बंद कायदा कधी झाला होता? 1829 मध्ये. आणि कोणी? बेंटिंगने. आणि त्यांना सहाय्य कोणी केलं होतं? राजाराम मोहन राय यांनी सहाय्य केलं होतं. सती प्रथा बंदी कायदा कधी झाला? तर 1829 मध्ये. तर मुंबई आणि मद्रासमध्ये सतीप्रथा बंदी कायदा कधी झाला? प्रश्न कधी विचारला तर मुंबई मद्रासमध्ये 1830
30 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील का 1830च्या घटना? तर रिपनने म्हैसूर राज्य दत्तक पुत्राला परत दिले. रिपनने कधी, रिपनचा कालखंड तो आहे. तर म्हैसूर हे कधी विलीन करण्यात आले होते? 1831 मध्ये बेंटिंगने म्हैसूर हा प्रांत विलीन केला होता. आणि 1831 मध्ये बघा कोणाचा जन्म झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. उमाजी नायकांना नाना चव्हाण याने उत्तोळी या येथे पकडून दिले. प्रश्न विचारला जातो, उमाजी नाईक कुठे पकडले गेले होते? उत्तोळी हे ठिकाण आहे. तर कोणी फुटेरचा वाद केला होता? यांनी फुटेरचा वाद केला. यांनी हे उत्तोळी नाना चव्हाण फुटून गेला होता. बाबा पद्मनंदजी यांचा जन्म झाला होता. पद्मनजी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बेळगाव या ठिकाणी बाबा पद्मनंदजी यांचा जन्म झाला होता. यमुना मठ कादंबरी कोणाची असा प्रश्न विचारतात? बाबा पद्मनंदजी यांची यमुना मठ आहे. सेशन जज हे पद कोणी निर्माण केले? विल्यम बेंटिंगने निर्माण केले. बेंटिंगने म्हैसूर ब्रिटिश साम्राज्याला जोडले आणि नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष लॉर्ड एलेनबरो सिंधू नदी व्यापार उपयुक्तीकरणासाठी होती. रणजित सिंह आणि बेंटिंगने रोपड येथे भेट दिली. तर 1832 मध्ये तर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतले पहिले साप्ताहिक काढले. प्रश्न विचारताना असा विचारतात, मराठी भाषेतले पहिले साप्ताहिक कुठले? तर कुठले आहे? दर्पण आहे. तर कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केले. आणि कधी सुरू केले? 1832 मध्ये. समजतंय? समजायला पाहिजे. तर बेंटिंगने अमीरांशी व्यापारासाठी त्यासाठी कर्नल पॉन्टी जनरलला सिंधला पाठवले आणि बेंटिंगने कच्छ राज्य विलीन केले. तर 1833 पहिला 1833चा चार्टर ॲक्ट आला आणि 1833च्या चार्टर ॲक्टनं भेदभाव धोरण समाप्त केले. तर व्यापारावरील कंपनीने एकाधिकार संपूर्ण समाप्त केला आणि इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल या ठिकाणी राजाराम मोहन राय यांचा मृत्यू झाला होता. यांचं निधन झालं होतं. त्यांचा मृत्यू झाला. लक्षात ठेवा, मृत्यू झाला 1833 मध्ये इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल या ठिकाणी राजाराम मोहन राय यांचं निधन झालं होतं किंवा मृत्यू झाला. लक्षात ठेवा, मृत्यू झाला. तर प्रिव्ही कौन्सिलची न्याय समिती स्थापन केली. प्रथम शेतीचे नकाशे रजिस्टर यांचा उपयोग केला. ब्रिटिश साम्राज्यात गुलामगिरी प्रथा नष्ट झाली. बघा विल्यम बेंटिंगच्याच कालखंडामध्ये गुलामगिरी प्रथा नष्ट झाली होती आणि जगन्नाथ शंकर शेठ यांचा एल्फिन्स्टन कॉलेज स्थापनेत पुढाकार होता. तर कुर्ग आणि कच्छर, म्हैसूर तर विलीनच केलं होतं. तर कुर्ग आणि कच्छर ही ब्रिटिश साम्राज्यात विलीन करून टाकलेली होती. कुर्ग आणि कच्छर सुद्धा. तर जम्मूचा राजा गुलाब सिंहने लडाख जिंकले. बेंटिंगने कुर्ग विलीन केले. म्हैसूर, कुर्ग, कच्छर हे संस्थाने विलीन केले. 1835 मध्ये भारतीय भाषेचा भारतीय प्रशासनात सरकारी भाषा वापर सुरू झाला. कोलकाता येथे मेडिकल कॉलेज तर रुलकी येथे इंजिनियर कॉलेज स्थापन झाली होती. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा मेडिकल कॉलेज सुरू झाली, नंतर इंजिनियर, म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर आले, नंतर इंजिनियर. 1835 मध्ये राहील का लक्षात? लक्षात राहिले पाहिजे. बघा प्राकृतिक कारणावरून बेंटिंगने त्यागपत्र दिले. वृत्तपत्रावर सर्व निर्बंध रद्द केले. चार्ल्स मेटकॉफ. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोण? कोण आहे? चार्ल्स मेटकॉफ हा वृत्तपत्राचा मुक्तिदाता आहे. कारण चार्ल्स मेटकॉफ गव्हर्नर जनरल म्हणून कधी आला होता? 1835 ते 36 या कालखंडामध्ये वृत्तपत्र आला होता चार्ल्स मेटकॉफ. दादोबा यांचा महाराष्ट्र मराठी भाषेचे व्याकरण हे प्रसिद्ध झाले. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, मराठी भाषेचे पाणिनी कोण आहे? तर कोण आहे? दादोबा तरखडकर हे मराठी भाषेचे पाणिनी आहे. भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले बंग भाषा प्रसारिका सभा यांनी स्थापन केलेली होती. लक्षात ठेवायचं आहे.
तर ऑकलंड गव्हर्नर जनरल बघा म्हणून भारतात आला आहे. जास्त मोठं नाही करत. ऑकलंड गव्हर्नर जनरल भारतात आला. तर 1837 मध्ये रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म झाला मालवण या ठिकाणी. नेपाळ दूतावासाने रणजितसिंह गोरखांच्या सैन्यात भरती केले. बघा एमिंटनला पेशावरचा गव्हर्नर बनवला. ठीक आहे. त्रिपक्षीय करार झाला इंग्रज, रणजितसिंह आणि शाह सुजा. बघा लँड तुम्हाला हे विचारलं जातं. बघा लँड होल्डर असोसिएशनची स्थापना कधी झाली होती? जमीनदारांनी बाई संस्था जमीनदारांची संस्था होती 1838 मध्ये लँड होल्डर असोसिएशनची स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. तर इथे हे सुद्धा लक्षात ठेवा 1839 मध्ये रणजितसिंहाचा मृत्यू झाला. पुणे परिसरामध्ये कोळी समाजाचा उठाव झाला. मांडवी हे संस्थान डलहौसीने समाप्त केले होते. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला तर बरोबर यायला पाहिजे. सातारा छत्रपती प्रतापसिंह यांच्याकडून काढून घेतले. भाऊ आप्पासाहेब राजे बनलेले होते. कर्नूल आणि मांडवी ऑकलंडने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले. ठीक आहे बरं. ब्रिटिश साम्राज्यात बघा कर्नूल आणि मांडवी हे संस्थान म्हणजे संस्थाने कोणी कोणी बेंटिंगने खालसा केले होते. कर्नूल आणि मांडवी हे संस्थान ऑकलंडने सुद्धा खालसा केले होते. बघा 1840 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य बनले होते 1840ला. आणि महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंशी विवाह केला होता. लक्षात ठेवा. त्यांचा जन्म आपण बघितला. सावित्रीबाई फुलेंचा जन्म बघितला कधी 1831चा तारीख 24 जानेवारी. आणि यांचा जन्म महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827चा. म्हणजे महात्मा फुले वयाचे 13 वर्षाच्या होते आणि सावित्रीबाई फुले वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. लक्षात ठेवायचा आहे. तर खडकसिंगाचा मृत्यू झाला. पिता एकच पुत्र निधन झाले. बघा खडकसिंहाचा मृत्यू पिता पुत्र एकाच दिवशी निधन झाले रणजितसिंहची वंशावळमध्ये. तर ऑकलंडने बघा जालोन आणि कुलाबा हे राज्य विलीन केले. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं ऑकलंडने कर्नूल, मांडवी, जालोन, कुलाबा ऑकलंडने संस्थाने खालसा केली होती. कर्नूल, मांडवी, जॉलन हे ऑकलंडने संस्थाने खालसा केले होते. महात्मा फुले यांनी बंद पडलेले शिक्षण पुन्हा चालू केले. त्यांना मदत गफ्फार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब यांनी मदत केली होती. शेरसिंह गादीवर बसला रणजितसिंहांची वंशावळ होती. तर 1842 मध्ये ब्रह्मदेश युद्ध झालं. हिंदू शिपायांना सक्तीने पाठवले. सुरत, कुलाबा, जालोन हे डलहौसीने साम्राज्यात विलीन केले. इथे डलहौसीने इथे काय आहे ऑकलंड आहे. ऑकलंडने हे साम्राज्यात हे केले होते. बघा शाह सुजाला ठार मारले आणि प्रथम इंग्रज अफगाण युद्ध झाले. तुम्हाला प्रश्न विचारला जातो पहिले इंग्रज अफगाण युद्ध कधी झाले? तर पहिले इंग्रज अफगाण युद्ध कधी झाले आहे 1842 मध्ये. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला कुठे झाला? निफाड येथे झाला. लक्षात ठेवायचं आहे. निफाड येथे महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. तर पुढे बघा अमेरिकन मिशनरी महाराष्ट्रामध्ये ज्ञानोदय हे पाक्षिक चालू केलेलं होतं. लक्षात ठेवा ज्ञानोदय पाक्षिक कोणी चालू केलं? यांनी चालू केलेलं होतं 1842 मध्ये. तर एलोनबोलो गव्हर्नर झाला. 43 मध्ये भारतामध्ये पूर्णपणे गुलामगिरीची प्रथा ही रद्द झाली, बंद केली. ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची राजकीय संस्था 43 मध्ये सुरू केली. सिंधवर कब्जा केला. बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली. शेरशाहला ठार केले आणि मेजर
ब्राडप्रुश लुधियाना कंपनीचा प्रतिनिधी म्हणून होता. ठीक आहे सर, आम्ही यातलं काय लक्षात ठेवा? लक्षात ठेवा, ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना कधी झाली आहे? 1843 मध्ये. आणि गुलामगिरीची प्रथा रद्द कधी झाली आहे? 1843 मध्ये. बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. लक्षात ठेवायचं आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी कशाची स्थापना केली? मानव धर्म सभेची स्थापना केली. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. तर सुरत या ठिकाणी आणि लोकहितवादी सरकारी न्यायालयात दुभाषेचे कार्य केले होते. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि कुठे केली? सुरत येथे. आणि कधी केली? 1844 मध्ये केली. लक्षात ठेवायचं आहे. तर लॉर्ड इलनबरोच्या जागी गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्स आला. आणि 1845-46 प्रथम इंग्रज शीख युद्ध झालं होतं. तर 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? 1845 मध्ये. लक्षात ठेवायचे आहे. कोणाच्या कालखंडामध्ये झाले आहे? इलनबरोच्या कालखंडामध्ये झाले आहे. सॉरी, लॉर्ड हार्डिंगच्या जागी कालखंडामध्ये झाले आहे. तर ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबई येथे कोणाच्या कालखंडामध्ये झाली? लॉर्ड हार्डिंग्स पहिल्याच्या कालखंडामध्ये झाली. तर बघा, फिरोजशाह मेहता यांचा जन्म झाला मुंबई या ठिकाणी. आणि बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू झाला 46 मध्ये. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना सांगितली. इंग्रजांनी शिखांना हरवले आणि भौरवाचा तह केला. विधी महाविद्यालय कुठे चालू झालं? म्हणजे लॉ महाविद्यालय 1847 मध्ये चालू झाले. आणि 48 मध्ये लॉर्ड हार्डिंगच्या जागी कोणाला? डलहौसी आला. आता डलहौसी भरपूर हौसी माणूस होता, त्यामुळे ह्या हौसी माणसाचा आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे 1848 पासून. तर आपण पुढे बघू. आता व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे तुम्ही. आज बऱ्याच आपण इतिहास घेतलेला आहे. वर्गामधल्याही मुलांना 100% समजलेलं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला 100% विचारा, मला SMS करा, कॉल करा. तर आम्ही सर्व अकॅडमी तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी चांगली क्वालिटी होईल तेवढी क्वालिटी देत आहोत. तर तुम्ही याचा 100% फायदा घ्यायचा आहे. कारण तुम्हाला डिटेलमध्ये शिकवण्याचं कारण राहुल सरांनी सांगितलं आहे की तुम्ही सर्व व्यवस्थित डिटेलमध्ये घ्या. कारण मुलं पोलीस भरतीची बॅच असली तरी मुलं बाकीच्या एक्झामसुद्धा देतात. त्यामुळे तुम्हाला सर्व सिलेबस डिटेलमध्ये घेत आहोत. जशा पद्धतीने जॉग्राफी शिकवल्या तशाच पद्धतीने आम्ही राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली इतिहाससुद्धा घेत आहोत. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.